नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो होतो अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, जिल्हांतर्गत शिक्षक बदली 2025 मधील अतिशय महत्त्वाचा टप्पा आता उद्यापासून सुरू होत आहे. आज जिल्ह्यातील सर्व रिक्त पदांच्या याद्या, बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या वगैरे आपल्याला आपल्या पोर्टलवरून सुद्धा बघता येत आहेत. आता उद्यापासून म्हणजे 12 जुलै ते 15 जुलैपर्यंत 4 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला संवर्ग 1च्या बांधवांना प्राधान्यक्रम देण्यासाठी प्रत्यक्ष पोर्टल उपलब्ध होणार आहे. आता पोर्टल उपलब्ध तर होणार आहे, परंतु आपण संवर्ग 1चे फॉर्म भरण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, काही बेसिक गोष्टी आपण आपल्या लक्षात ठेवल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या संवर्ग 1मधून फॉर्म भरताना कुठलीही अडचण येणार नाही. मित्रांनो, सर्वप्रथम आज आपल्या संपूर्ण जिल्ह्यामधील जिल्हानिहाय रिक्त पदांची याद्या संध्याकाळपर्यंत, काही जिल्हे राहिले होते 2-3 जिल्हे, त्यांच्यासुद्धा आज रात्री 12पर्यंत सर्व याद्या प्रकाशित होतील आणि त्या आपण आपल्या लॉग इनवरून डाउनलोड करून घेऊ शकतो. या याद्या तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे सुद्धा मिळालेल्या असतील. त्याचप्रमाणे संवर्ग 1च्या शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी आपल्याला 12 जुलै 25 ते 15 जुलै 25 ह्या 4 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. मित्रांनो, या दरम्यान फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा आपण आपल्या चॅनलमार्फत या संदर्भात व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत. त्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. संवर्ग 1च्या ज्या शिक्षकांना जागा दिसणार आहेत, हा बऱ्याचशा शिक्षकांचा संभ्रमाच्या अवस्थेत असतात. तर संवर्ग 1च्या शिक्षकांना फक्त बदलीपात्र शिक्षकांचा जागा पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्याकरता दिसतील. मित्रांनो, तुम्हाला ज्या शाळा दिसणार आहेत पोर्टलवर भरण्यासाठी त्या सर्व बदलीपात्र शिक्षकांच्या शाळा दिसणार आहे. तुम्हाला फक्त आपल्या पसंतीची शाळा तिथे निवडायची असते. आपण 1 ते 30 दरम्यान कितीही शाळा भरू शकतो. तुम्ही 30 भरू शकता, 1 भरू शकता, 5 भरू शकता, नो प्रॉब्लेम. फक्त तुम्हाला त्याचं अटी आणि शर्ती आपण पुढे बघणार आहोत. परंतु आपण 1 किंवा जास्तीत जास्त 30 शाळा इथे प्राधान्यक्रमात भरू शकतो. यासाठी आपण आजच, उद्या फॉर्म भरायचे तर आजच आपण 30 शाळा आपल्या सोयीच्या शाळांची यादी बनवणे गरजेचं आहे. आणि यासाठी आपण जे आज याद्या आलेल्या आहे बदलीपात्रच्या याद्या सुधारित, त्याचासुद्धा आपण आधार घेऊ शकतो. हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण प्रत्यक्ष फॉर्म भरताना बऱ्याचशा अडचणी म्हणजे बऱ्याचशा संभ्रमावस्था होत असतात. आता इथं महत्त्वाची एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. जर तुम्ही बदलीपात्र नसाल, म्हणजे संवर्ग 4च्या यादीमध्ये तुमचं नाव नसेल आणि तुम्ही बदलीसाठी होकार दिला असेल, तर आपण कितीही पर्याय भरले तरी चालतं. कारण आपली बदलीपात्र नसल्यामुळे आपण भरलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा जर आपल्याला मिळाली नाही, तर आपण आत्ता सध्या ज्या शाळेवर आहोत त्याच शाळेवर आपली कायम नियुक्ती राहणार आहे. लक्षात घ्या, तुम्ही बदलीपात्र नसाल तर फॉर्म भरल्यानंतर 1 शाळा जरी भरली आणि तुम्हाला ती शाळा मिळाली नाही, तरी तुम्हाला तुमची आहे तीच शाळा कायम राहणार आहे, कंटिन्यू राहणार आहे, बदली होणार नाही. परंतु इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, जर आपण बदलीपात्र शिक्षक अथवा अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत त्या यादीमध्ये असणार, तर निश्चितच जास्तीत जास्त म्हणजे 30 पर्याय भरणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण दिलेल्या प्राधान्यक्रमातील शाळा आपल्याला मिळेल. अन्यथा आपण संवर्ग 5मध्ये जाईल, म्हणजे विस्थापित राऊंडमध्ये सुद्धा जाऊ शकतात आणि वेळेमध्येच आपल्याला हे काम करावं लागणार आहे. मित्रांनो, 1.8.1 ते 1.8.20 या क्रमानेच आपली बदली प्रक्रिया होणार आहे संवर्ग 1ची सुद्धा, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये प्रत्येक मुद्द्यामध्ये तुमची सिनियरिटी लक्षात घेतली जाईल. ही गोष्ट तुम्हाला माहीतच आहे. मित्रांनो, फॉर्म भरताना या सर्व गोष्टींची तुम्ही काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे. आपला फॉर्म कच्चा आधी बघून घ्या आणि नो प्रॉब्लेम, फॉर्म आपल्याला विड्रॉसुद्धा करता येतो. 4 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण कितीही वेळा फॉर्म भरू शकतो, कितीही वेळा विड्रॉ करू शकतो आणि किती वेळा रिसबमिट करू शकतो. त्यामुळे आपण 4 तारखेनंतर आपल्याला वेळ भेटणार नाही. त्यामुळे आपण आजपासूनच कामाला लागलं पाहिजे. नक्कीच आपल्या सर्व बांधवांची जी या संवर्ग 1चं फॉर्म भरण्यासाठी पूर्वतयारी पूर्ण झालेली असेल. अजूनही काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. आणि बदलीपात्र नसाल तर काळजी करायची गरज नाही, कारण तुम्ही रँडममध्ये जाणार नाहीत. परंतु बदलीपात्र असाल आणि होकार दिला असेल तर संवर्ग आपल्या पसंतीक्रम भरताना काळजी घेणं गरजेचं आहे. ही होती आजची अपडेट. उद्याच्या व्हिडिओमध्ये संवर्ग 1चा फॉर्म प्रत्यक्ष कसा भरायचा हे आपण बघणार आहोत. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, सर्व नोटिफिकेशन ऑन करा आणि
पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.